बोला, जोरानं आवाज आला पाहिजे. आपल्याजवळ फक्त काढण्यासाठी आवाज आहे. एक आपण स्वतः काढायचा नाही, त्याच्या व्यवस्थेच्या कानाखाली काढायचा. बरोबर आहे का? आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे. ताई, आम्ही दर महिन्याला पैसे भरले. पहिले 417 भरले दरमहा 1995 मध्ये. 2000 पासून तर पैशांची किंमत खूप होती. 2000 मध्ये 541 14 पासून आम्ही 1250 रुपये भरतो दर महिन्यात. एवढे पैसे भरले, त्याचं जर आपण गणित केलं व्हॅल्युएशनच्या नुसार, तर आज प्रत्येकाच्या सरकारकडे 20 लाख रुपये जमा आहेत. पैशाचं नका म्हणून, कालचं सोनं आज 2.25 लाखावर गेलं. पैशाची व्हॅल्यू कमी जास्त कशामुळे होते, त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं हे जर पाहिलं तर तुमच्या सगळ्यांच्या सरकारकडे 20 लाख रुपये जमा आहेत. माझे 20 लाख तुमच्याकडे जमा आहे आणि त्याच्याऐवजी तुम्ही मला 1000 रुपये देता. हा माझ्यावर अन्याय आहे की नाही? अन्याय की नाही? या अन्यायाविरुद्ध आपण उठून उभे राहिलेलो आहे. कोणतंही सरकार आली गेली, व्यवस्था परिवर्तनाचा मुद्दा आहे. आम्ही म्हातारे झालो म्हणजे मेलो नाही, आम्ही कचरा नाही. आम्हाला कोणी आमची मुलं असो का आमचं सरकार असो, कचरा पेटीत आम्हाला टाकू शकत नाही. हे आम्हाला सिद्ध करायचं. आम्हाला सिद्ध करायचं की आमचा आवाज आहे. आम्हाला सिद्ध करायचं की आमचा हक्क आम्ही मिळवून घेऊ शकतो. अरे असा कसा देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही, ही हिंमत आपल्याला ठेवायची. आज अमरावतीत तुम्ही एवढी लोक जमली, तुम्हाला नमस्कार साथियों, आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। EPS 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी को लेकर कमांडर अशोक रावत जी ने जूम मीटिंग में जानकारी दी थी कि किस प्रकार से वे अमरावती के दौरे पर जाने वाले हैं। साथ ही साथ अमरावती के दौरे पर महाराष्ट्र में उन्होंने कई विशेष प्रकार की बातचीत की और उसकी जो कि एक क्लिप मैंने आपके साथ साझा की है। साथ ही साथ कमांडर अशोक रावत जी ने जूम मीटिंग के माध्यम से आंदोलन की घोषणा की थी और आंदोलन किस प्रकार से होने वाला है, जो कि दिल्ली में होगा, उसकी जानकारी दी थी। और इसकी जानकारी मैंने आपको पहली वीडियोस के माध्यम से उपलब्ध करा दी थी। और कमांडर अशोक रावत जी ने जो कि दिल्ली के जंतर मंतर पर EPS 95 पेंशन धारकों को इकट्ठा करने के लिए जो कि अमरावती, महाराष्ट्र और कई अन्य राज्यों के दौरे पर हैं, उसको लेकर लगातार वीडियो सामने आ रही है। उसको लेकर कमांडर अशोक रावत जी ने क्या बोला, चलिए जानते हैं इस बड़ी रिपोर्ट के माध्यम से। तुम्ही एवढेच नाही, संपूर्ण देश आज ज्येष्ठ नागरिक जागृत झाला. आपल्या मला एक सुप्रीम कोर्टाचे वकील भेटले, त्यांचं नाव होतं मुकेश झिंगियानी. त्यांनी मला दिल्लीला भेटले ते आणि ते म्हणाले, राऊत साहेब, माझी खूप दिवसाची तुम्हाला भेटायची इच्छा होती. 86 वर्षाचे माणसं, तुमचं गोरेपान काहीतरी, त्यांचे केस पांढरे वगैरे, आणि खूप चांगला माणूस. म्हटलं, मग मला कशाला भेटायची इच्छा? तुमची संघटनेबद्दल आम्ही ऐकतो, पाहतो, सोशल मीडियावर पाहतो. त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का, तुमची संघटना जगातली ज्येष्ठ नागरिकांची सगळ्यात मोठी संघटना. तुम्ही एकटे आहे का? एकटे आहे का? एकटेच आहे. तिथं बायका सोबत आलेल्या असतात, बरोबर आहे की नाही? त्यांचं ऐकतात. हात वर करा. 4 लोकांच्या बायका त्यांचं ऐकतात. पुढच्या वेळेस येताना त्या 4 बायका तरी वाटल्या पाहिजे, बरोबर आहे? आणि ज्यांच्या ऐकत नाही त्यांच्यासाठी आपल्याजवळ थांबून आहे. तिला सांगा बायकोला, की राऊत साहेब म्हणत होते बायको सोबत पाहिजे, तू एकटी का दुसरं एकटी? तुम्हाला सांगतो बायका, तुमची बायको तुम्हाला सोडणार आल्याशिवाय राहणारच नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे आपल्याला करायचं, संख्या वाढवायची आणि आपल्यासाठी दुसरं कोणी काही करणार नाही, आपल्यालाच करणार. आमच्या पुसदकर साहेबांनी बरोबर सांगितलं, आमदार खासदाराच्या पेन्शनी वाढतात, 2दारी 4दारी पेन्शनी वाढतात. पण आपल्याला आपलं मिळवणं आहे, आपली पेन्शन वाढवायला फक्त आपणच कारणीभूत करणार.
अगर साथियों आप अभी मराठी भाषा को समझ नहीं पाए हैं तो मैं आपको चंद सेकंडों में इसकी पूरी जानकारी देना चाह रहा हूं। आपको बता दूं कि कमांडर अशोक रावत जी ने इसके बारे में आंदोलन के बारे में बातचीत की। साथ ही साथ ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी और उनकी मांगों को लेकर किस प्रकार से ईपीएफओ कार्यालय साथ ही साथ वित्त मंत्रालय की तरफ से जो कि कोई भी बड़ा अपडेट नहीं सामने आया है, जो कि लगातार श्रम मंत्रालय की तरफ से लिखित प्रस्ताव भी सामने आया था कि पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी की जाएगी, पर उसके बावजूद भी श्रम मंत्रालय के कानों में जू नहीं रेंग रही है। इसके बारे में टिप्पणी की। साथ ही साथ जो कि दिल्ली में अब आंदोलन होने वाला है, 3, 4, 5 मार्च से स्टार्ट होने वाला है, उसको लेकर कमांडर अशोक रावत जी ने बातचीत की, जो कि एक बहुत ही बड़ा आंदोलन होने वाला है। सभी महाराष्ट्र के सभी आदमियों से वहां पर पहुंचने की जो कि कमांडर अशोक रावत जी द्वारा आग्रह किया गया। और इसके बारे में आपकी क्या जानकारी है कमेंट बॉक्स में बताना न भूलें। मैं मिलता हूँ आपको एक नई सी वीडियो अपडेट के साथ। जय हिंद, जय भारत।